झेड न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। बंजारा समाजाच्या हक्कासाठी गोर सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। अहिल्यानगर राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट निकेतन नाईक यांच्या नेतृत्वाखाली गोर सेनेच्या वतीने आज दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनामध्ये महाराष्ट्रातील बंजारा तत्सम जमातींना अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करण्याची स्पष्ट शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवावी अशी मागणी करण्यात आली। सेंट्रल प्रोव्हिन्स बेरार नागपूर मध्य प्रदेशच्या शिफारसी, हैदराबाद गॅझेट व न्याय बापट आयोग तसेच विविध आयोगांच्या शिफारशींचा संदर्भ देत या समाजाला संविधानाच्या अनुच्छेद 342(2) नुसार विजा अप्रवर्गात स्वतंत्र टक्केवारीत समाविष्ट करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली। इंग्रजांच्या कारकिर्दीत अन्यायकारकपणे बंजारा समाजावर लादण्यात आलेले कायदे, तांडा व लदणी व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न तसेच 1871च्या गुन्हेगार जमाती कायद्याचा समाजावर झालेला परिणामही या निवेदनात अधोरेखित करण्यात आला। स्वातंत्र्यानंतरही या समाजाला न्याय न मिळाल्याचे नमूद करून महाराष्ट्रातील बंजारा समाजाला गोर बंजारा या एकसंध नावाने मान्यता द्यावी, तसेच कर्नाटक, आंध्र व तेलंगणा राज्यांप्रमाणे येथेही संविधानिक सवलती व योजना लागू कराव्यात अशी मागणी करण्यात आली। याप्रसंगी गोर सेनेचे जिल्हा सचिव दुर्योधन जाधव, किशोर चौहान, अनिल जाधव, अनंत चौहान, प्रकाश राठोड, बबन राठोड, प्रकाश चव्हाण, पोपट राठोड यांच्यासह गोर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी प्रकाश चव्हाण म्हणाले की बंजारा समाजाने इंग्रजांच्या काळापासून स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले आहे, मात्र आजही आपल्या समाजाला न्याय मिळालेला नाही। अनुसूचित जमातीच्या यादीत स्वतंत्रपणे समावेश झाल्यासच आपल्याला खरी ओळख, हक्क आणि हक्काचे आरक्षण मिळेल। गोर सेनेच्या माध्यमातून आम्ही हा लढा अखेरपर्यंत सुरू ठेवू। यावेळी पाथर्डी व शेवगाव तसेच सर्व तालुक्यात निवेदन सादर केले, असेही ते म्हणाले। जय संविधान, जय महाराष्ट्र। आम्ही या ठिकाणी आज गोर सेनेच्या वतीने सकल बंजारा समाजाच्या वतीने निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। का तर आम्ही बरेच वर्षापासून मागणी करतो आहोत शासनाकडे की आम्हाला एस.टी. प्रवर्गामध्ये आरक्षण द्या। तर आता असं जर पाहिलं तर हैदराबाद गॅझेटमध्ये आम्ही एस.टी. प्रवर्गामध्ये आहोत आणि तसेच जर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा अख्ख्या देशामध्ये आज जर आपण पाहिलं तर कर्नाटकमध्ये आमचा समाज एस सी या प्रवर्गामध्ये आहे आणि तेलंगणामध्ये एस.टीमध्ये आहे। आणि समाज एक, जात एक, पेहराव एक, खाणं एक, बोलणं एक, सगळं एक असून सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या जातीमध्ये आम्हाला का वर्ग केलेला आहे? तर हे अन्याय झाल्यासारखं आहे। तुम्ही ऐकत नाही। आम्ही किती वर्षापासून मागणी करतो आहोत। खरंच नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही। हे शासन आहे ना गरिबाच्या पाठीमागं नाही आहे, हे शासन पैशावाल्याच्या पाठीमागं आहे असं आम्हाला वाटतंय। तर आम्ही तळतळून सांगतो की आम्हाला तुम्ही आरक्षण द्या। जर तुम्ही आम्ही रडल्यानंतर देणार आहे की तुम्ही आंदोलन केल्यानंतर देणार आहे, सत्य गोष्ट ही आहे की आम्ही खरोखरच आम्हाला काळाची गरज आहे। खूप आमचे लोक गरीब आहेत, तर आम्हाला तुम्ही आरक्षण द्यावे अशी तुम्हाला मी गोर बंजारा समाजाकडून विनंती करतो आहो। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय गोर, जय शिवालाल। जय संविधान, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवालाल। आमची तर खरं पाहता फार दिवसापासून आमची एस.टी. प्रवर्गात आरक्षण मिळायला पाहिजे ही आमची पहिल्यापासून अशी मागणी होती। हैदराबाद गॅझेटप्रमाणे आम्हाला आमचा समाज तिथे बंजारा समाज तिथे एस.टीमध्ये आहे, तर आम्हाला पण एस.टीमध्ये समाविष्ट करून सरकारने थोडंसं काळजीपूर्वक विचार करून आम्हाला पण एस.टी. प्रवर्गामध्ये समाविष्ट केले पाहिजे। तसं पाहायला गेलं तर आमची भारतभर आमची भाषा एक, बोलीभाषा एक, पेहराव एक, राहणीमान एक, देवधर्म एक, खानपान एक, सगळ्या रीतिरिवाज आमच्या एक आहेत, तरी आम्हाला असं वेगळं वेगळं का विभागलं गेलं? तरी शासनाने याचं सहानुभूतपूर्वक विचार करून आम्हाला एस.टी. प्रवर्गामध्ये समाविष्ट करावा हीच आमची गोर सेनाच्या वतीने, गोर बंजाराच्या वतीने मागणी आहे। जय महाराष्ट्र, जय शिवालाल। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज हा हैदराबादमध्ये एस.टीमध्ये आहे आणि महाराष्ट्रात विजयमध्ये आहे, तरी हे बंजारा समाजावर अन्याय होऊ राहिले। शेजारच्या राज्य देखील एस.सी.मध्ये, एस.टीमध्ये हे सर्व समाज एक पेहरा, एक बोलीभाषा,
एक राहणीमान असून पण हा महाराष्ट्रामधला बंजारा समाजावर अन्याय होऊ राहिला आहे. तरी त्यासाठी शासनाने एक कठोर निर्णय घ्यायला पाहिजे की प्रत्येकांना समान आरक्षण म्हणजे एस टीमध्ये द्यायला पाहिजे. असं कोणत्याही राज्यामध्ये इतर कोणत्याही समाजासारखं न करता सर्व बंजारा समाजांना एस टीमध्ये आरक्षण मिळायला पाहिजे. हे महाराष्ट्र शासनालाही कणकळून विनंती आहे बंजारा समाजातर्फे.